आज मी तुम्हाला पापडापासून पोळी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी वाडगा घेतलेला आहे आणि छोट्या आकाराचे उडदाच्या डाळीचे 3 पापड घेतलेले आहेत। एकदम बारीक चुरा करायचा यांचा। अशा पद्धतीत तुकडे करून घ्यायचे, बारीक चुरा नाही करायचा। जर तुम्हाला बारीक चुरा करायचा असेल तर तसा पण करू शकता। असं बघ केलं की नाही की खाताना खूप छान लागते। तुम्ही अशा पद्धतीत करा। उडदाच्या डाळीच्या पापडांच्या खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये बघा एक मीडियम आकाराचा कांदा एकदम पातळ उभा कापून घेतलेला आहे। हा कोबी घेतलेला आहे, तो पण पातळ कापून घेतलेला आहे। एक मुठभर घेतलेला आहे। जसं म्हणजे किती पापड असतील ना त्याप्रमाणे घ्यायचं। जिथे लोकांमध्ये मला जास्त हवा असेल तर जास्त घ्यायचं। एकदम थोडंसं टोमॅटो घेतलेला आहे। एक छोट्या आकाराचं गाजर घेतले, साल काढून खिसून घेतलेले आहे। तिखटाप्रमाणे हिरवी मिरची, हिरवी मिरची नसेल खात तर तुम्ही लाल मिरची पावडर पण ह्याच्यामध्ये टाकू शकता, छान लागेल। करून बघा एकदा। ह्याच्यामध्ये थोडीशी एकदम हिंग पावडर टाकायची, जिरे धने पावडर छोटा 1 चमचा, चवीप्रमाणे टाकायचं मीठ। ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर। कोथिंबीरचे काय केलेले कवळे कवळे देठं पण घेतलेले आहेत, थोड्याशा काड्या घेतलेल्या आहेत। एकदम थोडासा गरम मसाला, अर्धी वाटी टाकायचं बेसन पीठ, 1.5 चमचा तांदळाचं पीठ। आता हे काय करायचं, पहिलं पाणी नाही टाकायचं, पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं। ज्या वाटीमध्ये मी बेसन पीठ घेतलं होतं ना त्यातच मी पाणी घेतलेलं आहे। जसं लागेल तसंच टाकायचं। मी 1 वाटी घेतलं होतं, तर किती लागतंय बघू आपण। पूर्ण 1 वाटी बघा पाणी लागलेलं आहे ह्याला। थोडंसं जास्त घट्ट पण करायचं नाही, थोडंसं सैल करायचं। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। अशा पद्धतीत झालेलं आहे। तवा ठेवलाय गरम करायला, त्याच्यावर थोडंसं तेल घालून घेऊया। थोडंसं काय करायचं माहिती आहे का, झणझणीत करायचं म्हणजे छान लागेल हे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। छोटे छोटे टाकायचे, जे जास्त मोठं बनवायचं नाही। मोठं जरी बनवलं तरी चालेल, पण छोटे छोटेच करायचे। हे बघा आपण हमेशा बेसनची पोळी वगैरे खातो, अंड्याची पोळी। तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा, टिफिनसाठी किंवा मुलांना पण द्यायला खूप छान लागतं बरं का। थोडंसं ते एकसारखं करून घेते मी। मस्त असं पसरून घेतलेलं आहे। जास्त जाड असं करायचं नाही, कारण हे सगळे उभे असल्यामुळे आपल्याला जाड वाटेल, पण हे जाड नाही आहे, पातळच आहे। आणि चांगलं खरपूस भाजून घ्यायचं। पलटे करून घेऊया। पहिलं थोडंसं तेल सोडून घेते। हे बघा आता चांगलं भाजून घेऊया आपण। खालची साईड भाजली का बघूया। हे बघा मस्त भाजलेले आहेत। ह्या बाजून थोडंसं तेल सोडते, नाही सोडलं तरी पण चालेल। आणि थोडीशी अशी दाबून दाबून चांगली भाजून घ्यायची। खूप चविष्ट लागते बरं का, एकदा जरूर करून बघा अशा पद्धतीने। तर खालची साईड आपण भाजून घेऊया। भाजली का बघूया खालची साईड। ही पण आपली चांगली भाजलेली आहे। खालची साईड बघा मस्त अशी भाजले गेलेली आहे। आणि असं साईडला कांदा येतो ना आपला, कांदा कोबी, तो पण इतका छान लागतो ना। आता हे कशी खायचे, तर अशी कोरडी खाल्ली तरी पण चालू शकताय तुम्ही। चपातीवर भाकरीवर बी खाऊ शकता, टिफिनला मुलांना देऊ शकता। चपातीवर गुंडळून, चपाती करायची पातळ आणि त्यात गुंडळून पण देऊ शकता। खूप चविष्ट लागते बरं का। त्याच्यावर वाटलं तर थोडासा टोमॅटो सॉस बी टाकू शकता। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। राहिलेलं मी अशाच पद्धतीने बनवून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।